We are studying on the 12 gates of the Old Testament, जुन्या करारातील 12 दरवाजे हा आपला विषय चाललाय. or the 12 Old Testament gates जुन्या करारातील 12 दरवाजे of the New Jerusalem city. नवीन यरुशलेम नगरीतले. Praise God. हालेलुया. And God has been teaching us quite a few things. आणि देव बऱ्याच गोष्टी या विषयावर आपल्याला शिकवत आहे. Amen. हालेलुया. And these are things that He reveals to us या गोष्टी देव आपल्याला प्रगट करतो with a desire that we may come more closer to God and work in a अशा proper way. अशा इच्छेनं प्रगट करत असतो की आपण देवाच्या अजून जवळ यावं. Amen. आमेन. Now this revelation that John got, हे जे प्रगटीकरण योहानाला मिळालं it has yet to happen. ते अजून व्हायचं आहे. These are the future events. या भविष्यातल्या घटना आहेत, या घडलेल्या नाहीयेत, पुढे घडणार आहेत. But in the purposes of God, in the mind of God, it's already done. पण देवाच्या संकल्पामध्ये, देवाच्या मनामध्ये त्या गोष्टी घडलेल्या आहेत, It's done. झालेल्या आहेत. Nothing is going to change. काही बदलणार नाहीये. You see, when we as Christians we talk more about in the sense of spiritual. ख्रिस्ती या नात्याने आपण Activities. बोलताना आध्यात्मिक कृत्यांविषयी जास्त बोलतो. Because when John was taken to heaven, योहानाला जेव्हा स्वर्गात नेण्यात आलं, God fast forwarded the time. परमेश्वराने काळ पुढे ढकलला. In other words, दुसऱ्या शब्दात He took him outside the time zone. परमेश्वराने त्याला काळाच्या स्तराबाहेर नेलं. Amen. आमेन. When you go outside the time zone, जेव्हा तुम्ही काळाच्या स्तराबाहेर जाता, the future becomes your present. भविष्य वर्तमान काळ होतं. And for God, देवाला everything is over. सगळं संपलेलं आहे. You know, the amazing thing is, आश्चर्यकारक गोष्ट ही आहे, even concerning our own lives, आपल्या स्वतःच्या जीवनाविषयीनं सुद्धा everything is done. सगळं झालेलं आहे. देवाला, It's done. देवाचं जर म्हटलं तर देवाच्या नजरेमध्ये आपल्या सगळ्यांच्या जीवनाविषयीने सुद्धा सगळं झालेलं आहे. The book of your life are in the archives in heaven. तुमच्या जीवनाचं पुस्तक स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे. And it is finished. आणि ते संपवून, समाप्त करून, It's done. It's finished. तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांचं जीवनाचं पुस्तक देवाने स्वर्गामध्ये आधी केला, मध्यभाग लिहिला, मग त्याचा अंत केला आणि बंद करून ठेवलंय. It's already done. झालेलं आहे. And I mean, you're talking something about things taking place outside time. काळाच्या बाहेर ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींविषयी आपण बोलतोय. And maybe as God leads, one of these Sundays I'm going to speak on that area. आणि देव जसं मार्गदर्शन करेल ना, तसे एखाद्या रविवारी मी हा विषय सुरू करणार आहे. Because the moment God revealed this to me, कारण ज्या क्षणाला देवानी मला हे प्रगट केलं, I became more conscious to do His work more righteously. माझ्यामध्ये अजून जास्त प्रमाणात त्याचं कार्य नीतिमत्तेनं करायचा विवेक भाव जागृत झाला. Amen. आमेन. Your book is closed. तुझं पुस्तक, तुला असं वाटत असेल माझी आत्ताशी कुठे सुरुवात आहे, तुझं पुस्तक देवाच्या नजरेमध्ये संपलेलं आहे. What you're going to do tomorrow also is written there. उद्या तू जे करणार आहेस तेही तिथे लिहिलेलं आहे. In God's foreknowledge, He has written it down. देवाच्या पुढच्या ज्ञानामध्ये त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. Because God sees your future as a present in one line. कारण परमेश्वर तुझं भविष्य वर्तमान काळासारखं एका ओळीत पाहतो. Everything. सगळं. If God wills, देवाची जर इच्छा झाली, and most of the time it will not be, आणि तशी होणार नाही जास्तीत जास्त वेळेला, if we can take you to heaven today, आज जर तो स्वर्गात तुम्हाला घेऊन जाऊ शकला and in the library of the people, आणि लोकांच्या वाचनालयात, and you go to the archives and you remove your book, आणि त्या वाचनालयातनं तुम्ही तुमच्या नावाचं पुस्तक समजा तिथे काढलं, there will be, what is the date today? आज काय तारीख आहे? Huh? You open the 11 page of March. 11th March, 11 मार्चचं पान जर तुम्ही काढलं, it will be written down. तिथे लिहिलेलं असेल. You can open even 14th March of your life. 14 मार्च, 14 मार्च पण तुम्ही उघडून बघू शकाल. You can open 14th March of 2014. 2014चं 14 मार्च पण तुम्हाला त्या पुस्तकात लिहिलेलं सापडेल.
and you will do exactly what is written. आणि बरोबर त्या पुस्तकात जे लिहिलंय तेच तुम्ही करणार. Because God knows everything. कारण देवाला सगळं माहिती आहे. It's like having two TVs before you. हे असं आहे की जणू आपल्या नजरेसमोर 2 टीव्ही आहेत. And it's concerning the cricket match. क्रिकेट मॅच विषयीनं पुरुषांचा आवडता विषय. On one TV, एका टीव्हीवर you're getting a direct relay or whatever. You're getting that. You're seeing the cricket match. तुम्ही क्रिकेट मॅच पाहताय. The first ball is going to be bowled. पहिला बॉल टाकला जाणार आहे. And the commentators are speaking कॉमेंट्री चालू आहे in that box. बॉक्स मध्ये. And they are saying, म्हणतायत will India have a chance to win today? आज भारताला जिंकायची संधी आहे का? God only knows. देवालाच माहित. But today by 5 o'clock we will come to know. पण संध्याकाळी 5 पर्यंत आपल्याला समजेल. You switch on the next one. दुसरा टीव्ही समोरचा जर लावला. Supposing that match is already over. समजा ती मॅच संपलेली आहे. Just put it on. तुम्ही तो दुसरा टीव्ही लावला Fast forward it. आणि एफएफ केलं. Last ball is bowled. शेवटचा बॉल चाललाय. And this fellow hit 6. त्यांनी 6 मारली India has won. आणि भारत जिंकलं. But on this TV, या टीव्हीवर second ball is bowled, third ball is bowled. But before you या can see टीव्हीवर both. दुसरा तिसरा बॉल अजून फेकला जातोय. But in the second TV you get till evening also. पण बाजूच्या टीव्हीवर संध्याकाळपर्यंतच सुद्धा कळतंय की काय झालं किंवा काय होणार. Fast forward. पुढे ढकललेला आहे. Like you see a movie, जसं तुम्ही चित्रपट पाहता what happens in the end to the hero? की शेवटी हिरोचं काय झालं बघ. Villain will kill him विलन मारतो का त्याला or hero will kill him? का हिरो त्याला मारतो. Some people are, they cannot wait. काही लोकांना वाट पाहायला होत नाही. Fast forward करून टाक. मग ते मधलं सगळं पुढे ढकलतात. गाणं बिणं सगळं. हो ना. And then finally the hero shoots the villain. आणि शेवटी हिरो त्या विलनला गोळी मारतो. ह्यांना बरं वाटतं चला Fast forward. एफएफ. Life you cannot fast forward. जीवन नाही ना करता येत एफएफ. But God can do it. पण देवाला करता येतं आपलं जीवन. Why? Because he is outside time. कारण तो वेळेबाहेर आहे. So I told you, मी तुम्हाला सांगितलं your book is already written. तुझं जीवनी पुस्तक लिहून संपवून तिथं ठेवलेलं आहे. It is called God's will. देवाची इच्छा त्याला म्हणतात. It is called God's will. देवाची इच्छा त्याला म्हणतात. So we see here, इथे आपण पाहतो everything is set up. सगळं इथे मांडलेलं आहे. This cannot change now. आता हे बदलणार नाही. Nobody can change it. कुणी याला बदलू शकत नाही. This is the sealing of everybody. बस याच्यावर आता शिक्कामोर्तब झालंय सगळ्यांचं. Reuben was the firstborn. रोबेन पहिला. In the natural, नैसर्गिकरित्या he was the strength of his father. आपल्या बापाची ताकद किंवा शक्ती. He held much of the inheritance of the father. आणि बापाचा बराच वारसा त्याला मिळाला. In the spiritual, आध्यात्मिकरित्या he didn't do much. त्यांनी फारसं काही केलं नाही. He got the second place. मग त्याला दुसरी जागा मिळाली. This is the final sealing. हे शेवटचं शिक्कामोर्तब आहे. Amen. आमेन. Simon was the शिमोन second. शिमोन दुसरा होता. He went 7th. तो 7व्या जागेवर गेला. Second son was Simon. दुसरा मुलगा होता शिमोन. घरातला दुसरा होता शिमोन. He went 7th. तो 7व्या जागेवर गेला. It all depends what you do for the Lord as much time as you have got हे now. कसं आहे माहितीये, तुमच्या हातामध्ये जोवर वेळ आहे तोवर तुम्ही देवासाठी काय काय करता यावर हे सगळं अवलंबून आहे की तुम्हाला तिथं कुठल्या नंबरची जागा मिळणार आहे. Now Levi was the third son. लेवी तिसरा मुलगा. He went 8th. तो 8व्या नंबरला गेला देवाच्या यादीत. And Judah was the fourth son. यहुदा चौथा होता. But he took the first place in the त्याने sea. पहिली जागा बळकावली. Amen. आमेन. Gad was the 7th. गाद 7वा होता. I mean that it replaced like that. म्हणजे अशा जागा घेतल्या गेल्या. And he came to 3rd. तो 3ऱ्या नंबरवर आला. That's why spiritual we are seeing. म्हणून आपण आध्यात्मिक क्रम पाहतोय. Amen. आमेन. He was the 7th. तो 7वा होता. But he jumped forward and he came on the 3rd. पुढे आला 3ऱ्या नंबरवर. These are the characteristics that we are learning. What made them to jump in front or what made them to go back? या सगळ्या स्वभाव गुणधर्मांचा आपण अभ्यास करत आहोत की असं या सगळ्यांनी काय केलं की ज्यामुळे यहुदा पहिल्या नंबरला आला आणि हा दुसरा
होता 7व्या नंबरला पण आला 2ऱ्या नंबरला, हे असं कसं झालं? Amen. त्यांचे स्वभाव गुणधर्म कसे होते? What the world thinks is not important. जगाला बाकी काय वाटतं ते काय महत्वाचं नाही. How the world sees us also is not important. जग कुठल्या नजरेनं आपल्याकडे पाहतं तेही महत्वाचं नाही. How God sees us. देव आपल्याकडे पाहताना कुठल्या नजरेनं पाहतो Amen. ते महत्वाचं आहे. So we know, देवाला आपण आवडतो का? so please God. तर देवाला प्रसन्न करा. Amen. आमेन. Every work that we do, प्रत्येक काम जे आपण करतो what is the motive behind that work? ते काम करताना तुझ्या मनातले हेतू काय आहेत? It should be pure love. तू का ते काम करतोय? शुद्ध प्रेमापायी कर. Amen. आमेन. Pure love. शुद्ध प्रेमापायी कर. We'll open our Bibles to Genesis 30, 10 and 11. उत्पत्ती 30, 10 आणि 11. And Zilpah, Leah's maid, bore Jacob a son, and Leah said, a troop cometh, and she called his name Gad. उत्पत्ती 30, 10 व 11. नंतर लेयाची दासी झिल्पा हिच्या पोटी याकोबाचा मुलगा झाला. मग लेया म्हणाली, भाग्य किंवा सैन्य, आणि तिने त्याचे नाव गाद ठेवले. Amen. आमेन. I told you, मी तुम्हाला सांगितलं, Gad means fortune, good fortune, गाद म्हणजे चांगलं भाग्य, or it means, the root meaning is overcoming. किंवा मूळ अर्थ त्याचा आहे मात करणे. It also means invade as a troop. सैन्य म्हणून जाणे, धाड, सैन्य म्हणून छापा घालणे. That means it's a good fortune troop that is destined to invade. चांगल्या भाग्याचं सैन्य छापा घालायला पुढे जात आहे. Praise the Lord. गादचा अर्थ चांगल्या भाग्याचं सैन्य छापा घालायला पुढे जाणे. God teaches us how to overcome on this earth. गाद आपल्याला शिकवतो की या जगात मात कशी करायची, विजय कसा मिळवायचा. Amen. आमेन. We need to be more than conquerors on this earth. या जगात आपण महाविजयी पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. How to overcome, He teaches us. आणि हा महाविजय कसा मिळवायचा हे आपल्याला गाद शिकवतो. Amen. आमेन. If you read in 1 Chronicles 12:8, एक इतिहास 12:8 जर वाचलं, Bible says, बायबल म्हणतं, of the Gadites they separated themselves unto David into the hold to the wilderness of might and men of war fit for the battle that could handle shield and buckler, whose faces were like the faces of lions and were as swift as the roes upon the mountains. एक इतिहास 12वा अध्याय 8वं वचन. आणि गादी यांच्यातील काही लढाईचे शिक्षण पावलेले, गादी यांच्यातील म्हणजे गादच्या कुळातले काही लढाईचे शिक्षण पावलेले पराक्रमी वीर, ढाल व बर्ची धरणारे वेगळे होऊन रानातल्या गडीत दाविदाकडे आले. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी होती आणि ते डोंगरावरल्या हरणांसारखे वेगवान होते. Praise the Lord. Hallelujah. They came as a force. They came as a troop. एक सैन्य म्हणून आले. That means they were people who stuck together. याचा अर्थ ही अशी माणसं होती की जी एकत्र राहिली. They never worked independently. स्वतंत्र काम त्यांनी कधी केलं नाही. That's why म्हणून when you see people who are assembled together in one place, they are the most healthiest people or believers on earth. जेव्हा केव्हा कुठल्याही विश्वासू माणसांना तुम्ही एका जागेमध्ये नेहमी सातत्याने एकत्र जमताना पाहता, तेव्हा असं म्हणायचं की तो विश्वासू लोकांचा गट महाविजयी गट आहे, पराक्रमी गट आहे. Amen. आमेन. They are more powerful and stronger than those Christians who live an independent life. सामर्थ्यवान बिलीवर किंवा ख्रिश्चन लोकांचा तो गट आहे, अशा ख्रिश्चन लोकांपेक्षा की जी ख्रिश्चन माणसं एकत्र येत नाही तर एकटी राहतात त्यांच्यापेक्षा जास्त. Amen. आमेन. It is as you speak about a family unit. परिवाराविषयी आपण बोलतो ना, ते तसंच. When a child is attached to the family, that child builds up confidence. एखादं लेकरू जेव्हा परिवाराशी जडलेलं असतं त्या लेकराचा विश्वास वाढतो. Amen. आमेन. The close knit the family is, the stronger that family is. आणि जेवढा तो परिवार एकमेकांच्या जवळचा असेल तेवढा तो परिवार खंबीर बलवान असतो. The children grow up in a very confident way. आणि त्या परिवारातली मुलं फार विश्वासानं आणि सकारात्मक रीतीनं मोठी होतात. In the same way, तसं this is the family of God. हा देवाचा परिवार आहे. It's a family of God. हा देवाचा परिवार आहे. And when you're attached to this family of God, या देवाच्या परिवाराशी जेव्हा आपण एकत्रित होतो, you build confidence.
मग आपला विश्वास वाढतो, You become strong. आपण खंबीर होतो, You become healthy. तब्येत चांगली राहते. And you are always overcoming things. तब्येत चांगली राहते म्हणजे आत्म्यामध्ये आपण सुदृढ होतो आणि नेहमी गोष्टींवर आपण मात करू लागतो. Amen. आमेन. Many times बऱ्याच वेळेला we see some Christians are not overcoming. काही ख्रिश्चन माणसांना आपण पाहतो, काही बिलीवर माणसांना आपण पाहतो की ज्यांना कुठल्याही गोष्टीवर विजय नाही. And Jesus said, येशू बोलला, I have overcome the world. मी तर जगावर विजय मिळवला. I have overcome the world. येशू म्हणाला, मी जगावर विजय मिळवलाय. And if Christ is in our heart, आणि तो येशू, तो ख्रिस्त जो आपल्या हृदयात आहे, we need to develop the character of Christ in तर us. आपण त्या येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये विकसित करायला हवा ना. Amen. Amen. And we also will be overcomers. आणि मग आपण सुद्धा विजयी होऊ. Not only that, तेवढंच नाही, you need to be moving with the people. आपण पण लोकांमध्ये राहून लोकांबरोबर गेलं पाहिजे. You need to be moving with the believers. लोकांमध्ये राहून, विश्वासू लोकांमध्ये राहून, विश्वासू लोकांबरोबर चाललं पाहिजे. How can you be called an overcomer if there is nothing to overcome? तुम्हाला महाविजयी कसं म्हटलं जाईल? जर महाविजय घेण्यासाठी काही युद्धच कुठं नाहीये तर तुला महाविजयी म्हणणार कसं? Amen. To be called an overcomer, you need to have something to overcome. अरे महाविजयी तुला जर म्हणून घ्यायचं असेल तर तू कशावर तरी विजय मिळवला पाहिजे आणि विजय मिळवायला कुठेतरी युद्ध तर हवं ना. Praise the Lord. Amen. And if there is something to overcome, आणि जर काही एखादी बाब विजय मिळवण्यासारखी, मात करण्यासारखी आहे, then we will come to know whether there is perseverance in you or not. आणि मग त्या युद्धामध्ये, त्या पेच प्रसंगामध्ये मग आपल्याला समजून येतं की आपल्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये चिकाटी आहे का, धीर आहे का, मात करायची वृत्ती आहे का. Amen. Amen. You know, in the church you get all kinds of people. चर्च मध्ये सगळ्या पद्धतीची माणसं असतात. Amen. Amen. It's not a perfect church. चर्च परिपूर्ण नाही No नसतं. church is perfect. चर्च परिपूर्ण नाही, चर्च परिपूर्ण नसतं, कुठलंही चर्च परिपूर्ण नाही, त्या बाबतीत आपलंही नाही. Amen. Amen. And so you meet lots of people. तर चर्च मध्ये वेगवेगळी लोक भेटतात. Maybe you are grown 40%, another person is 60% in the spirit. कदाचित तुझी वाढ आत्म्यात 40% झाली असेल, दुसऱ्याची आत्म्यामध्ये वाढ अजून झाली असेल का कमी असेल. Maybe you are 70% in the spirit. कदाचित तुझी वाढ आत्म्यामध्ये 70% असेल, Somebody else is 30% in the spirit. बाकी समोरच्या माणसाची आत्म्यामध्ये 30%च वाढ असेल. And it is not easy to flow with somebody who is just got 30% in the spirit. मग जो व्यक्ती फक्त आत्म्यामध्ये 30% आहे त्याच्याबरोबर 70-80-90% आत्म्यातल्या माणसांना चालायला अवघडे जातच. Amen. But पण that is the way you overcome things. तिथंच त्याच जागी अशाच रीतीनं आपण मात करून विजय मिळवायचा. By God's grace, by God's strength. देवाच्या कृपेनं, देवाच्या शक्तीनं. We need to be overcoming every hurdles in our life as we walk a Christian walk. आणि हे ख्रिस्ती जीवन जगताना, ख्रिस्ती यात्रा करत असताना देवाच्या कृपेनं, देणं जीवनामध्ये, चर्चमध्ये, सगळ्यांमध्ये येणाऱ्या सर्व पेच प्रसंगात आपण विजय मिळवत पुढे गेलं पाहिजे. Some people say, I don't want to go to this church. काही लोक म्हणतात नको, हे असं सगळं होतं ना मग म्हणून मला चर्चला जायला आवडत नाही. But how can you be called an overcomer? अरे चर्चला जायला आवडत नाही म्हणजे काय? मग तुला महाविजयी कसं बनता येईल? God has put certain hurdles. You call people as your hurdle, but God has put you there. देवाने काय अडचणी तुझ्या मार्गात टाकल्या आहेत, तू त्या चर्च मधल्या लोकांना अडचणी समज आणि देवाने त्या अडचणी तुझ्या मार्गामध्ये ठेवल्या आहेत. Amen. Amen. How will you know where you stand? तुला कधी कळायचं तू किती पाण्यात आहेस? Paul says पॉल म्हणतो in Romans 5:3-4, रोमकरास 5:3-4, not only that, but we also glory in tribulation. See, he says we glory in tribulation, knowing that tribulation produces endurance or patience, and patience produces character, and character produces hope. रोमकरास 5 अध्याय 3 आणि 4 पॉल म्हणतो, आणि इतकेच केवळ नाही तर आपण आपल्यावर आलेल्या संकटातही उल्हासतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकट हे धीर उत्पन्न करते आणि धीराने आपण कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्न होते. Praise the Lord. Hallelujah. Do you see the flow? तर तुम्हाला ओघ कसा आहे कळतो का? It is from tribulation संकट, we reach unto character. संकटाकडनं आपण येतो स्वभाव गुणधर्मावर, चारित्र्य. Amen. आमेन. From tribulation you enter character, but in between tribulation and character there is that perseverance or संकट, endurance. संकट आणि स्वभाव गुणधर्म यांच्यामध्ये ती चिकाटी किंवा तो धीर
Amen. तो टिकाऊपणा हे सगळं लागतं. So you need that endurance to reach to your character. तर त्या स्वभाव गुणधर्मापर्यंत किंवा तुझ्या त्या चारित्र्यापर्यंत पोहोचायला तुला त्या मधल्या काळात ती चिकाटी ठेवावी लागेल. Praise the Lord. Amen. And that's how you overcome. हार मानून चालणार नाही आणि असं राहिलं की मग आपण महाविजयी होतो. We only talk, when we talk about overcoming, we talk about overcoming the devil. महाविजय म्हटलं की आपण बिलीवर माणसं फक्त सैतानावर महाविजय एवढंच बोलतो. Have you overcome other people also? इतर माणसांवर कधी आपण विजय मिळवलाय का? Amen. आमेन. Have you overcome people who are just walking 20% in the Lord? इतर माणसांवर आपण विजय मिळवलाय का? जी समोरची माणसं समजा 10-20% प्रभूमध्ये चालतायत आणि आपण मात्र 70-80% चालत आहोत, तर त्या माणसांवर आपण विजय मिळवलेला आहे का? Amen. Amen. See, power does not come unless you have character. जोवर चारित्र्य सुधरत नाही सामर्थ्य मिळणार नाही. Amen. मिळू पण नाही. And character does not come unless you are endured something, and endurance doesn't come unless you have tribulation, and you will not have tribulation unless you be in a church. चारित्र्य जोवर आपल्यामध्ये चिकाटी येत नाही तोवर सुधारणार नाही. त्यातनं मग धीर आणि मग चिकाटी धीर हे सगळं चर्च मध्येच तुम्हाला मिळणार आहे. तोवर काही चारित्र्य सुधारणार नाही. That's what Paul said here. पॉल असंच म्हणतोय की कसोटी कुठं होणार? चर्च मध्येच होणार. धीर कुठं वाढतो? चर्चला येऊनच. कोणी असा भेटतो, कोणी तसा भेटतो. He said tribulation comes, संकट येतं. and through tribulation संकटातनं you know your patient spirit, तुला कळतं की माझा your आत्मा, patience develops, तुला समजतं किंवा तुझा धीर विकसित होतो. and you have a good character. तुझा स्वभाव जरा सुधारतो. When you have a good character, स्वभाव जरा सुधारला you get power. की सामर्थ्य मिळतं. Look at Jesus. येशू पहा, He was led in the wilderness. येशूला रानामध्ये जायचं मार्गदर्शन झालं. Before he could defeat the devil, he had to defeat his flesh. सैतानावर किंवा सैतानाला पराजयी करण्या अगोदर त्याला स्वतःच्या देहावर विजय मिळवायचा होता. Are you understanding? कळलं का? He defeated the devil later, but he defeated that flesh which was taking charge. सैतानाला त्याने नंतर पराजयी केलं, पण त्याचा देह जो ताबा घ्यायला पाहत होता त्या देहावर अगोदर त्याने मात केली. And then he said, devil, आणि मग येशू म्हटला, सैताना, man shall not live on bread alone. मनुष्य केवळ भाकरीवर जगणार He नाही. defeated the devil. आणि सैतानाला त्यांनी And पराजय Bible केला. says, बायबल म्हणतं he went out with the power of God. देवाच्या सामर्थ्याने येशू पुढे गेला Character always gives you power. किंवा बाहेर गेला. चारित्र्य सुधारलेलं नेहमी तुम्हाला मला सगळ्यांना सामर्थ्य देतं. Power to overcome nations. कसलं सामर्थ्य? पार देश जिंकायचं सामर्थ्य देतं. Praise the Lord. Amen. Amen. आमेन. That's why we need to develop the character. आणि म्हणून चारित्र्य आपण विकसित केलं पाहिजे. पहिली गोष्ट पहिली, पॉवर पॉवर पॉवर, याच्या मागे नुसतं क्रेझी होऊन चालत नाही. And you cannot develop Christian character unless you interact with the people. आणि ख्रिस्ती चारित्र्य किंवा ख्रिस्ती स्वभाव गुणधर्म जोवर आपण एकमेकांशी बोलाचाली करत नाही तोवर डेव्हलप होत नाही. And when you interact with the people, there is a place where you can forgive people, forget their mistakes, or love them and have mercy on them. आणि लोकांशी जरा आपण बोलाचाली केली, चर्चला आलो, इतरांना भेटलो, प्रेज द लॉर्ड केलं, जरा उठलो बसलो एकमेकांशी बोललो, हे त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं, समजतं. You develop your character. आणि आपलं चारित्र्य आपण विकसित करतो. Amen. हालेलुया. If you are just shut up in on top of a mountain समजा आपण like a sadhu, एखाद्या डोंगरावर साधू सारखे जर आपण एकटे बसलो, or just live in some far off cave eating only apples and drinking coconut water, त्या कुठल्या तरी लांबच्या गुहेमध्ये फक्त सफरचंद खात आणि नारळाचं पाणी पित बसलो, with no one to make you angry, बाकी आजूबाजूला कोणी नाही, तुला चिडवेल असं किंवा तुला राग येईल असं वागणारं कोणीच नाही, no Judas around you, आजूबाजूला कोणी येहुदा नाही, Amen. आजूबाजूला कोणी नॉटी नाही, कोणी खड्या खाडात नाही, and nobody, no Pharisee there, no scribe there, कोणी परुषी नाही, कोणी शास्त्री नाही, except you have some 2-3 tame dogs with you. फक्त 2-3 तिथं पाळीव कुत्री आहेत. Amen. Amen. You kick at the dog when you get angry, he will not do anything, he will just stick his tail under and then he will just sit at your feet. आणि तुला राग आला तर तू त्या 2-3 कुत्र्यांना लात घालतो, लात घातल्यानंतर ती कुत्री शेपूट टेबलाखाली लपवून तिथंच बसतात. Amen. Amen. And nothing is developed there. आणि तिथं तुझं चारित्र्य काय सुधारायचं? Amen. It is the people who will develop your character. समोरची माणसं, इतर बिलीवर माणसं
माझा स्वभाव सुधरवतात. Animals cannot develop your character. जनावर तुमचा स्वभाव सुधरवणार नाही. Living with animals can never develop your character. जनावरांबरोबर जगून तुमचा स्वभाव कधी सुधारणार नाही. Why? का? Because animals don't have ego. कारण जनावरांना अहमपणा मीपणा नसतो. Ego फक्त माणसाला. हो ना, जनावराला नाही. जनावराला लागत नाही. आपल्याला लवकर लागतं. मला असं का Yeah, the more stronger we are, the more egoistic we become. जेवढे आपण बलवान होतो तेवढा अहमपणा आणि मीपणा वाढत जातो. Amen. आमेन. But see, the animals, जनावर पहा, you kick at a dog, he will not feel anything. कुत्र्याला लात मारा, त्याला काही वाटत नाही. If he may bite you, but otherwise he will just run away. कदाचित एखाद वेळेला चावेल, नाही तर पळून जाईल. Amen. आमेन. Even an elephant also. हत्ती सुद्धा, If he walks by you, हत्ती तुमच्या शेजारनं चालत असेल, he will not say anything. हत्ती काही म्हणणार नाही, त्याला वाईट वाटत नाही, कारण नाही. त्याच्यामध्ये गो नाही, त्याला मीपणा नाही. Amen. But a आमेन. small boy, you try kicking him, see what it does. एखाद्या 2-3 चिंट्याला stones he will take. एखाद्या चिंट्याला कधी एक मारून बघा, 2-3 दगड उचलून नाही परत आला तर चिंट्या नाही. Show me living with the people and be an overcomer. मला लोकांमध्ये जगून महाविजयी झालेलं दाखव. Believers can do it. बिलीवर माणसं हे करू शकतात की मी लोकांमध्ये जगून तुम्हाला महाविजय दाखवीन. Praise the Lord. Hallelujah. I will show you मी दाखव- living among the restless people and will still have peace. मी तुम्हाला दाखवीन की अशांत लोकांमध्ये मी राहत आहे तरी पण मी महाविजयी आहे. Amen. Praise the Lord. Amen. Because we have got the Holy Spirit in us. तर आपल्यात पवित्र आत्मा आहे. We are not moved. आपण कधी हलत नाही. The strength of God is in us. देवाची शक्ती आपल्यात आहे. Jesus said, येशू बोलला, in this world you will have tribulation. या जगामध्ये तुम्हाला संकट येणार. Why? का? You will be living among people. कारण तू माणसांमध्ये जगणार And आहेस. the most troublesome हो ना, people हो ना, on this हो earth ना. is not an animal but people. आणि पृथ्वीवरची सगळ्यात मोठी त्रासदायी जात म्हणजे जनावराची नव्हे, मग कुठली? मानव जात. त्यात Amen. तुम्ही मी सगळे आलो. But then we overcome. पण मग आपण महाविजय घेतो. Because Jesus said, येशू बोलला, in this world you will have tribulation, या जगात तुम्हाला संकट येणार, but I have overcome the world. पण मी महाविजय घेतलाय, मी मात केलेली आहे. Amen. आमेन. You will also have tribulation. तुलाही संकट येतील, But tribulation, if But- you endure, you will have character. And त्या- character will give you power. त्या संकटात जर तू चिकाटी आणि धीर बाळगला तर त्यातून तुझं चारित्र्य सुधरेल आणि तुझं चारित्र्य सुधारलं, स्वभाव गुणधर्म चांगले विकसित झाले की सामर्थ्य मिळेल. That's why people who belong to the church, who mix up with the church people, are the most healthiest people on earth. आणि म्हणून जी बिलीवर माणसं किंवा जी ख्रिस्ती माणसं चर्चला येतात, चर्चमध्ये इतर ख्रिस्ती माणसांसमोर बसतात, उठतात, बोलतात, ती सगळ्यात सुदृढ अशी बिलीवर आणि ख्रिस्ती माणसं अख्ख्या जगातली. They are the most blessed people on earth. सगळ्यात धन्य आणि आशीर्वादित माणसं अख्ख्या पृथ्वीवरची तीच बिलीवर माणसं की जी नियमितपणे चर्चला जातात, लोकांना भेटतात. They are the most healthiest people on earth. सगळ्यात तब्येतमान सुदृढ हीच बिलीवर माणसं की जी नियमितपणे चर्चला जाऊन एकमेकांशी बोलतात, भेटतात. Praise the Lord. Amen. Very healthy, very healthy. एकदम सुदृढ असतात. Amen. Amen. Their heart is strong, हृदय एकदम खंबीर, body is strong, शरीर पण खंबीर, mind is strong. मन पण एकदम व्यवस्थित. Because they are meeting one another, interrelating with people. कारण एकमेकांशी ते बोलत असतात, एकमेकांशी ते नातं बांधतात. There are areas where we lean on one another. काही भाग असे पण जीवनात येतात की आपण एकमेकांवरती थोडे अवलंबून एकमेकांचा आधार घेऊन जगतो. Amen. आमेन. God does not want lone rangers. देवाला काही एकटे नको आहे. Amen. आमेन. You know, in the cowboy movies you see, he's alone. काउबॉय पिक्चर्स मध्ये तुम्ही पाहत असाल की तो काउबॉय एकटाच चाललाय घोड्यावर. And so today people think, आपण cowboy आहे. आज लोकांना असं वाटतं Amen. तो टोपी घातलेला काउबॉय मीच आहे. And they are, see, the cowboys are always alone. आणि ते नेहमी एकटे असतात. एक बंदूक असतं. बंदूक असते बरोबर. का बंदूक? बंदूक कशाला? कारण की हो ना. चिड येतं माणसांचं. हो, माणसं कोणी बघितली काय की बोल ठो माझं ठो, असं ठो. हो. See? खवळतं माझं माणसं. अरे माणसांना बघून कसं खवळतं. See, cowboys, they don't like to mix with anybody. काउबॉईजना कुणामध्येही कुठल्याही माणसांमध्ये मिसळायला आवडत नाही. Amen. All alone on the horse. एकटे घोड्यावर बंदूक घेऊन कोणी See आलं the old की Western movies. तुम्ही जुने इंग्लिश चित्रपट पहा, Like Mechanist Gold and all. That Mechanist another- Gold वगैरे. One fellow will be going with him.
एक त्याच्या बरोबर जात but असेल he will not trust that fellow also. तो त्याच्यावर पण विश्वास ठेवणार नाही. Amen. Amen. After some time, काही वेळाने cannot flow with anybody. नाही माझं जमतच नाही ना कुणाशी. Amen. हो का? How can you use the full gifting of God if you don't move with the people? अरे तू लोकांबरोबर राहत नाही, बसत नाही, पुढे जात नाही, तर देवाच्या सगळ्या देणग्यांमध्ये दानांमध्ये तुझा वापर कसा व्हायचा? Amen. हा? God has given you gifts. देवाने तुला देणगी आणि दान दिलंय. But gifts साठी तुम्हाला माणसं पण पाहिजे ना हो ना, वापरायला. म्हणजे मी काय म्हणते नेहमी आम्ही बोलायला लागतंय अरे ऐकायला कोणी आलं तर पाहिजे. Isn't it? आम्ही बोलायला लागतंय अरे ऐकायला तुम्ही आला तर आम्हाला शोभा, नाही तर आम्हाला काय शोभा. Isn't it correct? बरोबर पटलं? Plenty of gifts I've got, but nobody is coming. What is the use? माझ्याकडे खूप दान आहेत, मी अशी दानांनी भरलेली आहे, करू काय? हा, तुम्ही आला तर Why should they go then? These lone rangers, they go in their house and say, Lord, give me more gifts, healing gifts, this gift, that gift. God will say, तू काय एकटाच हो का ना. तू काय कुत्र्यांवर प्रेयर करणार? हे एकांत वासातले ख्रिस्ती फार डेंजर बर का. एकांत वासात प्रार्थना करून म्हणणं दे बाप्पा मला पॉवर दे, दे बाप्पा मला गिफ्ट दे, दे बाप्पा मला. अरे कशाला दे? कुणावर हात ठेवून प्रार्थना करणार आहे? Amen. You need- कुत्र्यावर, मांजरीवर का घोड्यावर? For that God will say, जा चर्च मध्ये जा, लोकांबरोबर हा. बस, मग तुझं गिफ्ट वापर. त्याच्यासाठी देव हे असं म्हणेल And then you need to even flow lovingly with the people, nicely with the people. चर्चला जा म्हटलं की एकमेकांशी जरा प्रेमाने बोलायला लागतं. If बसायला I am लागतं. full of pride, समजा अगदी पूर्ण गर्वानं भरलेला आहे मी, only few people will come. तर थोडीच माणसं येतील. Amen. Why everybody will come? They say याला खूप आहे, हो ना, बोलत सगळे- नाही काही हो. नाही. Say, who will come? काय म्हणतील? हा खूप भाव खातो. And so God will say, give him only one small gift. ते म्हणेल या भाव खाणाऱ्याला एकच दान दे. कारण की त्याच्या बरोबर 4च लोक येतात. हो ना. काहीतरी असं एक जेम नाणं तेम देऊन चौघांना टाक. घेऊन येतो नेहमी. But when God sees, देव जेव्हा हे पाहतो, this fellow is going with हा everybody, सगळ्यांबरोबर बोलतो, loving the people, हो ना. forgiving the people, क्षमा करतो, accepting the people. प्रेम करतो, सगळ्यांना स्वीकारतो. God will say, ते म्हणतो अरे किती लोक त्याच्या बरोबर हा, आहे. किती आहे बा, म्हणजे दान देऊन टाक रे त्याला. जा. चल, त्याला वापर से. आणि त्याच्या सभेला अशी 1000 एक माणसं आणून बसत. Amen. आमेन. It's not just God bringing in people. देवानी केवळ लोकांना आणणं People नाही. say, लोक you know, म्हणतात Pastor Peter's meeting, lots of people come. पास्टर पीटर म्हणजे गर्दी ठरलेली Yeah, but असते. that is not the only thing. अरे पण तीच फक्त बाब नाही. I have to love the people also. मी पण तेवढं लोकांवर प्रेम केलं पाहिजे. पण इथनच मी फायरिंगच केलं. तुम्ही कशाला याल? तुम्ही तर Amen. अलीकडची शिक्षित पिढी. तुम्ही म्हणाल मी उद्यापासून या चर्चला येणारच नाही. आता the people want to come, they will bring shield and हो come. ना. कुठं फायरिंग हे होतं? नवरा बायको काहीही बोलतात, आम्हाला नाही ऐकायचं. Amen. You will bring the shield and sit हो, here. ढाल घेऊन बसाल. Praise the Lord. So there are many things that work along. तर बरं पास्टर पीटर म्हणजे गर्दी ठरलेली असते. अरे ठरलेली असते म्हणजे त्याच्या मागे बरंच काही असतं. Amen. आमेन. Like if I am too much brash, people will not come. मी जर खूपच कडकपणे बोलायला लागलो आणि काही बोलायला लागलो तर लोक येणार नाही सभेला. Praise God. आमेन. You know, sometimes people are brash, but there is also an area where inside pride also is there. कधी कधी लोक असतात कडक असतात आणि मग अजून पण एक असा भाग असतो की आतून गर्व असतो. Amen. आमेन. Pride of the intellect, pride of money, pride of many position, बुद्धीचा- pride of name and fame and family background and so many things. बराच गर्व आतून येऊ शकतो. बुद्धीचा गर्व, माझी फॅमिली बॅकग्राऊंड खूप मोठी आहे, सॉलिड आहे, त्याचा गर्व, पैशाचा गर्व, प्रसिद्धीचा गर्व Yeah. येऊ शकतो. You know, pride of even being a lone ranger. मी एकटा, माझ्यासोबत बघा कोणी नाही, मी एकटाच आहे, मला कोणी लागतच नाही. See, that also is a pride. तोही गर्वच आहे. When people don't join the church, that is pride. जेव्हा माणसं चर्च जॉईनच करत नाही, चर्चला येतच नाही, चर्चला मेंबरशिपच घेत नाही, तोही Amen. गर्वच आहे. Not joining the church is pride. चर्च जॉईन न करणं हाही गर्व आहे. Amen. आमेन. Pride of self-sufficiency. की मला स्वतःला सगळं पुरेसं आहे, तोही गर्वच आहे. Praise the Lord. आमेन. And one way it shows that we don't like to be submissive to anybody. आणि एका रीतीनं त्यातनं असं दिसून येतं की मला कुणाच्या अधीन राहायचं नाहीये, मला कुणी काय सांगायचं नाही. Amen. See? And you know, our submission starts to the word first. आणि अधीनता, आज्ञापालन पहिलं तर शब्दाला आपलं सुरू होतं. Amen. Amen. You know, people have many reasons for quitting the church. लोकांची अनेक कारणं असतात. समजा त्यांनी चर्च सोडलं असेल, I know there may be genuine reasons also. त्यांनी चर्च सोडलं असेल, चर्चला यायचं थांबवलं असेल, तर त्यामागे लोक बरीच कारणं देतात. त्यातली काही कारणं
खरीखुरी पण असतील. Because some people are tired of church politics, isn't it? कारण की काही माणसं कशी मग म्हणतात की त्या चर्चच्या राजकारणाला आम्ही दमलो बाबा, आम्ही त्या चर्चला आता जाणार नाही. Or maybe they disagree with what is being taught. किंवा त्या चर्चमध्ये जे काही शिकवलं जात असेल त्याच्याशी त्यांचं सहमत होत नसेल, मग ते म्हणतात मी नाही जाणार. Or maybe because some people are thrown out, whatever. किंवा काहींना चर्चमधून काढून टाकलं असेल तर ते बघून हे म्हणत असतील की आम्ही नाही जाणार. Amen. Or maybe because you just raised your voice and then now you're not fit in that church. किंवा तुम्ही तुमचा आवाज वाढवून बोललात वगैरे काहीतरी झालं असेल, मग But, तुम्हाला but for a hungry soul, पण एखादा भुकेला जीव, amen. If Amen. the church teaches the right doctrine, एखाद्या भुकेल्या जीवाला चर्चनी जर योग्य तत्व शिकवली they will stand anything else तर- because they are getting the food. त्यांना अन्न मिळत आहे म्हणून बाकी ते सगळं सहन करून घेतील का? कारण मला त्या चर्चमध्ये योग्य अन्न आणि योग्य शिकवण मिळत आहे, तर मी बाकीचं सगळं चालवून घेईन, Praise the मी Lord. ते चर्च सोडणार नाही. Amen. आमेन. See, if people don't get proper food and if they are very hungry, they will eat from a garbage. लोकांना योग्य अन्न मिळालं नाही आणि त्यांना खूप भूक लागली असेल तर मग लोक तर कचरा पेटीतनं सुद्धा उचलून खायला जाणार. Yes, because hunger will not wait for a delicious meal only. कारण भूक अशी असते की जी पंचपक्वानांची वाट नाही पाहत. If it doesn't get one, it will eat anything. पंचपक्वान्न मिळालं नाही तर ती भूक कचरा पेटीत जाऊन शोधून पण काहीतरी खाईल. And so people start searching for the church which gives them proper food. आणि म्हणून माणसं काय करतात की त्यांना जे चर्च योग्य पद्धतीचं अन्न देईल असं चर्च शोधायला सुरुवात करतात. Like you go to some hotels to eat जसं food, काही हॉटेल्स मध्ये आपण समजा जेवायला गेलो, and the steward does not talk properly with you or the waiter doesn't talk properly with you. वेटर स्टुअर्ड समजा आपल्याशी नीट बोलले नाही You get angry. तर आपल्याला राग येतो. But next time, पुढच्या वेळेला when you are deciding to go for lunch, जेव्हा तुम्ही जेवणाला जाणार असता what do you say? तुम्ही काय म्हणता? तो मूर्ख आहे पण तिथलं जेवण चांगलं हा, आहे. तिथला वेटर बावळट आहे पण तिथलं जेवण फार छान आहे. And so you just neglect everything else and then go have food there मग only. बाकी सगळ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि तिथे जेवायला जरूर जाता का? कारण तिथलं जेवण चांगलं आहे. Praise the Lord. Hallelujah. See, people may be finding sometimes hard to come here because of so many reasons. तसं काही लोकांना कदाचित इथं येणं इतर काही कारणांमुळे अवघड वाटत असेल. Amen. आमेन. But पण finally what they say, शेवटी लोक काय म्हणतात? we get love from that church. शेवटी तुम्ही काय म्हणाल की नाही त्या चर्च कडनं आम्हाला प्रेम मिळतं And we get proper food from आणि that योग्य church. अन्न मिळतं. Let me forget everything and go there. बाकी मी सगळं विसरून त्या चर्चलाच म्हणून जात आहे. Praise the Lord. And you are developing your spirit. आणि तुमचा आत्मा तुम्ही विकसित You are करताय. becoming stronger. तुम्ही प्रभूमध्ये बलवान होताय. Amen. आमेन. You have the enduring power. तुमच्याकडे चिकाटीचा मात करायचा आत्मा येतोय And your character gives you power. आणि तुमचं ते चारित्र्य तुम्हाला सामर्थ्य देतं. God gives you power. देव तुम्हाला सामर्थ्य देतो. So this unity is very important in तर a ही church. एकी चर्च मधली एकी फार महत्वाची Like आहे. people talk about covering. I want to come under your covering. I want to come under the covering. लोक जेव्हा म्हणतात ना की मला तुमच्या आवरणाखाली यायचंय, मला तुमच्या कवरिंग खाली यायचंय, मला तुमच्या कवरिंग खाली यायचंय. There are so many churches, even in the village churches, they tell me, we want to come under your covering. अनेक चर्च आहेत खेड्यापाड्यातली, पण बरेच चर्च आहेत खेड्यापाड्यातले जे मला येऊन म्हणत असतात की आम्हाला तुमच्या कवरिंग मध्ये यायचं पास्टर. Yes, I tell them, you come under the spiritual covering. मी त्यांना म्हणतो या आध्यात्मिक कवरिंग खाली या माझ्या. I'll be a father to you. मी तुमचा बाप बनीन And sure enough, I will pray for them. आणि नक्कीच मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन. Amen. आमेन. We need one another. आपल्याला एकमेकांची गरज आहे. Everyone needs one another. प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. हिडीस पिडीस करून चालत नाही. Praise the Lord. Amen. A believer left on his own outside, he will have turmoil in his life. एखादा बिलीवर माणूस जर एकटा बाहेर सोडून दिला आणि एकटाच राहायला लागला तर त्याचं जीवन तर महाभयानक जीवन होणार. People say, लोक म्हणतात "No, but I will see on the TV, I will get the Sunday services on from the TV or नाही the नाही मी internet." टीव्हीवर बघीन, मी ऑनलाईन बघीन आणि ऑनलाईन आम्हाला आता अलीकडे चर्च दिसतं ते आम्ही ऑनलाईन बघू See, I will buy some DVDs and that's all. किंवा आम्ही डीव्हीडी घेऊ टीव्हीवर बघू. See, these are vitamins. हे सगळे विटॅमिन आहेत. Vitamins cannot supplement for long the food. विटॅमिन अन्नाची जागा घेऊ नाही शकत. Amen. आमेन. Vitamins cannot take the place of your regular food. विटॅमिन अन्नाची जागा घेऊ शकत नाही. Amen. विटॅमिनच्या गोळ्या अन्नाची जागा नाही घेऊ शकत. It boosts you, it energizes you, but for a moment, you cannot live all your life on vitamins. आयुष्यभर विटॅमिनच्या गोळ्या खाऊन आपण जगू शकतो का? You need a regular food. तुम्हाला रोजचं अन्न हे लागतंच And regular food you get in the church. आणि रोजचा जो आहार आहे तो नियमितपणे चर्च मध्येच मिळतो. Amen. आमेन. The DVDs or the crusades that
come up here all over the place. You attend there, you get boosted up. Those are vitamins. DVD बघता तुम्ही, एखाद्या सेवकाचे संदेश ऐकता, किंवा कुठलं तरी क्रुसेड आहे, त्या क्रुसेडला 3-4 दिवस जाता. हे सगळे विटॅमिन आहेत. Amen. And these are supplements, and this cannot take the place of your regular food. आणि हे विटॅमिन्स तुम्हाला थोडीफार ऊर्जा त्या काळासाठी पुरवतात, पण हे विटॅमिन रोजच्या आहाराची जागा घेऊ शकत नाही. You need the sincere milk. तुम्हाला प्रामाणिक दुधाची गरज आहे. Amen. आमेन. And then you need the meat, निरस दूध आणि जड अन्न, strong meat of the word. अगदी शब्दाचं बलवान खंबीर असं मांस. And vitamins cannot replace all these things. आणि विटॅमिन या सगळ्या गोष्टींची आहाराची जागा घेऊ नाही शकत. They can be an addition but not a replacement. विटॅमिन आपण भरीला एखादी गोळी घेऊ शकतो विटॅमिनची, पण आयुष्यभर विटॅमिनच्या गोळ्या खाऊन आपण जगू नाही शकत. Praise the Lord. Church It is ला in यायलाच the पाहिजे. church. Because when you see on the internet, when you see on the TV, there are no people around wherewith you will interact and there will be a development of your character. कारण जेव्हा तुम्ही टीव्हीवर बघताय, चर्चची सर्व्हिस टीव्हीवर बघता, किंवा ऑनलाईन तुम्ही म्हणता की मी सर्व्हिस बघून घेतो, त्याला तुमच्या आजूबाजूला कोणी माणसं नसतात, तुम्ही एकटे बसून ते बघताय. Amen. आमेन. तिथं मग चारित्र्य काय सुधारणार, तिथं काय स्वभाव सुधारणार आहे. Amen. Amen. Because there is no need to forgive anybody. You have got just your cat and your dog and you don't need to forgive them. कारण की तिथं घरात तुमचे फक्त पाळीव कुत्री आणि मांजरी तुमच्या आजूबाजूला आहेत. तिथं कोणाशी काही खटकणार नाही. Amen. त्यामुळे दया, क्षमा, शांती हा विषयच कधी येणार नाही. We may have 100 dogs, but they will all be our slaves. 100 कुत्री घरात असली तरी ती आपली गुलाम आहेत. But interaction with the people will develop your character. लोकांशी बोलाचाली करूनच आपलं चारित्र्य सुधारतं. That's why, म्हणून as much as you come to the church, जेवढं जास्त तुम्ही चर्चला याल meet the people. आणि लोकांना भेटाल, And in that you will meet even different kind of people. आणि लोकांना भेटताना सगळी वेगवेगळ्या पद्धतीची माणसं भेटतात. You know, when you walk 80% in the Lord, जेव्हा तुम्ही 80% प्रभूत चालताय, those people who walk 40% in the Lord and 60% in the flesh, no doubt they will not flow with you. तर 40% जो प्रभूमध्ये चालत आहे, तो तुझ्याशी जो तू 80% प्रभूत चालतोय, तो तुझ्या बरोबर फ्लो तर पहिलं होणारच नाही. And sometimes some people will be jealous of your growth. आणि कधी कधी मग काही लोकांना तुझ्या वाढीची ईर्ष्या होईल. Amen. लोक तुझ्या जळायला लागतील. But you make them so comfortable that they don't feel that difference. पण तरीही तू काय करायचं, तू जाऊन त्यांना इतकं कम्फर्टेबल होईल असं वागायचं की त्यांना तो फरक आणि भेद कळू नये. Amen. In fact, they will want to become like you then. उलट पक्षी त्यांना मनात असं यायला पाहिजे की मला हिच्यासारखं बनायचंय. Praise the Lord. Amen. That is how you develop your character and that is how you become an overcoming Christian. अशा रीतीनच आपण आपले स्वभाव सुधरवू शकतो, चारित्र्य सुधरवू शकतो आणि मात करणारे विश्वासू बिलीवर होऊ शकतो. Paul says, Paul बोलला, for by one spirit we are all baptized into one body. एका आत्म्याने एका शरीरात आपल्या सगळ्यांचा बाप्तिस्मा झाला. Whether we be Jews or Gentiles, आपण यहुदी असो किंवा विधर्मी परराष्ट्रीय असो, whether we are bond, whether we are free, गुलाम असो किंवा आझाद असो, whether we are man or whether we are woman. पुरुष असो किंवा स्त्री असो. Amen. Amen. We have all been made to drink of that one spirit. त्या एकाच आत्म्यातनं आपल्याला सगळ्यांना प्यायला लावलंय. Amen. Amen. Because the body is not just one member. कारण शरीर म्हणजे एक अवयव नाही ना. The body is not one member. शरीर म्हणजे एक अवयव नाही, But many members make one body. अनेक अवयव एक शरीर बनवतात. Praise the Lord. Amen. All of us together become the body of Christ. आणि आपण सगळे एकत्रित ख्रिस्ताचा देह किंवा शरीर बनतो. Praise the Lord. आमेन. So you don't need to worry. That's why I don't worry when people just don't come to church or some of them leave because they are in danger ground, not we. पण तुम्ही काळजी करू नका. मी पण कधी काळजी करत नाही. समजा कोणी सोडून गेलं किंवा कोणी चर्चला येतच नाहीये अलीकडे, मला काही काळजी नसते का? का मला काही धोका नाहीये, त्यांना धोका आहे. Amen. आमेन. The feet cannot say just because I'm not the hand, I'm not the part of the body. पाय असं म्हणू पायानं असं म्हणून चालणार नाही की मी हात नाहीये, याचा अर्थ मी देहाचा अवयव नाहीये. See, असं म्हणून चालतं का? but that is a part of the body. शरीराचा तो एक अवयव आहे. You may not be the hand, but you are the part of the body. तू जरी हात नसलास तरी त्या शरीराचा एक अवयव आहेस. Amen. Amen. Ear cannot say just because I'm not the eye, can I become the part of the body? कान असं म्हणून चालेल का? मी डोळा नाहीये म्हणून मी शरीराचा भागच नाही. You are a part of the body. तुम्ही शरीराचा अवयव आहात. How will it look if the whole body consists of only eyes? कसं दिसेल संपूर्ण या शरीराला
फक्त डोळा 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 डोळाच आहे. I mean, that does not make the body complete. ते शरीर पूर्ण नाही होत. Amen. आमेन. Everybody is important in the body of कळतं Christ. का मी काय म्हणतो? ख्रिस्ताच्या शरीरामध्ये प्रत्येक जण महत्वाचा आहे. Because if the whole body was the eye, where would the ear be? And when will that eye hear? कारण संपूर्ण शरीर जर डोळाच असेल तर कान कुठे असेल आणि डोळ्याला ऐकू येईल का? Amen. Amen. कारण फक्त कानाला ऐकायला हो ना. येईल. So everybody, God has placed each member in His body. तर प्रत्येकाला देवाने ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अवयव करून ठेवलाय. Amen. आमेन. If you remove one ear and keep it out, तुम्ही एक कान how काढून does जर it बाहेर look? एक कान काढून बाहेर ठेवला कसं दिसेल? What will happen? कसं दिसेल? मी कशी दिसीन? एक कान माझा काढला आणि बाहेर ठेवला. Amen. आमेन. ठीक आहे, मी कसं तरी चालवणार, काहीतरी मी प्लास्टिकचं कागद बिगद लावून काहीतरी हे काढून करणार. But then that ear, when it is alone, somebody will just clean it up and throw it in the kachara. ठीक आहे, मी कसं तरी चालवीन, पण तो कान कोणीतरी बघेल आणि त्या कानाला घेऊन कचऱ्यात फेकून टाकेल. Amen. आमेन. In the same way, तसंच आहे. as long as the hand is attached to the body, this hand has value. If it is chopped up, though nobody will preserve it in the museum. जोवर हा हात या शरीराशी जडलेला आहे तोवर या हाताला किंमत आहे. हात वेगळा झाला तर या हाताला मोठं मोठं करून कोणी म्युझियम मध्ये ठेवणार नाही. Amen. आमेन. And nobody will take any help of that hand. आणि त्या हाताची मदत कोणी घेणार पण नाही. Amen. आमेन. At least with one hand we can walk. कमीत कमी हा एक हात जरी गेला तरी शरीर एका हाताने आपण चालवू शकतो. I पण will तो use हात this hand. मी हा हात वापरी. But if this hand goes away पण हा हात जर निघून गेला and says, आणि म्हणाला I'm living an independent life. मी स्वतंत्र जीवन जगू मागतो. सगळे लोक येणार माझ्याकडे. हो. अरे असं हात असं एकटा असं उचललं तर लोक पळून जाणार. हा लोक म्हणणार भूत आलं. That hand has value as long as it is attached to the body. राजा समजून घे, देव बोलत आहे. हात जोवर शरीराला जडलेला असतो तोवर हाताला किंमत आणि हाताला रूप. Otherwise there is no roop. नाही तर हाताला रूप पण नाही And हाताला no किंमत. work. आणि कामही नाही. Who will give an independent hand a work? स्वतंत्र हाताला काम कोण देईल? Because कारण that hand first of all will be useless. एक तर पहिलं तर तो हात निरुपयोगी But आहे. even if you give something, that hand, if you give food to that hand, की बाबा तोंडात टाक, that hand will take it somewhere else. त्या हाताला, त्या एकट्या हाताला तुम्ही अन्न दिलं की चल तोंडात टाक, कुठल्या तोंडात घालेल? See, he will say, because I am not attached to this body. कारण तो हात म्हणेल मैं आजाद हूं, मी कुठल्या शरीराला वगैरे जडलेला नाही. Amen. So what he will do? मग तो हात काय करेल? You give him chapati, त्याला पोळी दिली he will go and give it to a dog. तो कुत्र्याला जाऊन And खायला then you will घालेल. say, कशाला कुत्र्याला दिलं? नाही, मी attachedच नाही हो ना ना, त्याच्याबरोबर. मी So स्वतंत्र आहे. when somebody is not attached, will you give that hand a work? तर जो हात शरीराला जडलेला नाहीये त्या हाताला तुम्ही काम द्याल का? As simple as that. Unless this hand is attached, now this is attached to my body. हा हात माझ्या शरीराला जडलेला इथं. मला भूक लागलं. भूक लागली. Immediately I'll लगेच take. पाणी आणि पाहिजे. कुठं टाकतो? हो ना. इथं नाही टाकत. नाही, अबे. मला खायची वेळ आली की प्रत्येक जण आपापलं तोंडच गाठतो. Why? का? The hand says नाही, तुम्हाला नाही, हो. मला. हात म्हणतो तेव्हा जे Because नाही तेव्हा मीच. now I am saying, मी म्हणतो मला भूक लागलं. भूक लागली. If I give like that, हो चालतं का? it is not possible. अरे मी खाऊन त्यांची भूक भागेल का? And it is not possible. आणि ते शक्य पण नाही. And this hand will not do it. आणि हात असं करणार पण नाही माझा. Why? का? It is attached to my मग body. माझा हात आहे It will माझ्या listen शरीराला. to me. माझ्या शरीराला जडलेला माझा हात माझंच ऐकतो. And I will give all the work to this hand. आणि मी या माझ्या हाताला सगळं काम देईन. है की नाही? पटलं की नाही? So when people just come and go तर in the church. माणसं जेव्हा चर्चला येतात मग परत जातात मग परत येतात मग परत जातात. And then sometimes they are there, after 1 year they come. कधी कधी येतात मग नंतर आल्यानंतर वर्षभर येत नाहीत मग वर्षांनी येतात. And you give them some work. त्यांना काही काम दिलं. ते दुसरं कुठेतरी काहीतरी करून हो येणार. ना. हालेलुया. म्हणजे Why? Because they are not attached to you. का तुम्हाला ते जडलेले नाही. They are not attached to Vineyard Workers Church. विनयाड व कच्चसला जडलेले नाही. चला आमेन. It's as simple as that. Amen. When it is attached, जडलेलं असलं you have pain. तर मग दुखतं सुद्धा. Amen. है की नाही? And when this hand has pain, आणि हाताला जर दुखलं this hand says, you rest. तर मग हा हात म्हणतो तू आराम कर, मी करतो तुमचं काम. आज मी करते. Amen. This hand helps. डावा हात मग मदतीला पुढे येतो.
Praise the Lord. If the leg hurts, पायाला लागलं immediately the hand will bring the bandage and tie it. लगेच हात काय करतो बँडेज घेणार बांधणार Amen. अमेन दुसरा हात येणार नाही. दुसरा हात येणार नाही Amen. Amen. दुसऱ्यांचे हात येणार नाही. नाही बाहेरचा हात येणार नाही. नाही Because the pain I feel, कारण वेदना मला जाणवतात the body feels. शरीराला जाणवतात मग लगेच माझा हात बँडेज घेतो पायाला लावतो Amen. Amen. Like a marathon runner, जसं मॅरेथॉन शर्यतीत धावणारा धावपटू he comes first. पहिला आला Does everybody say? सगळे म्हणतात का त्याच्या पायाला हार घाला. वा 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 What they say? काय म्हणतात त्याच्या डोक्यावर मुकुट लावा. आ, आणि डोकं येशू आहे. हो पायाला हार घाला नाही डोक्यावरती क्राऊन घाला आणि डोकं आपलं येशू आहे Nobody will say. कोणी म्हणणार नाही काय त्याचं पाय. हो ना काय पाय त्याचे तुला पाय सलाम. पडले नाही, नाही, नाही. काय त्याचे पाय पडले त्याच्या पायाला हार No, they say, if supposing I come first, समजा मी पहिला आलो the leg will be waiting. कुणाला त्याचं हे करतो बघू. पाय वाढ बघेल माझा की बघू कोणाला श्रेय देतात And then they announce. अनाउन्स Peter David Silve first आला. हो. नाव माझं. नाव माझं In the same way, तसं when we do things right, आपण जेव्हा बरोबर ती कामं करतो the name of Jesus is glorified. येशूच्या नावाला गौरव येतो हो की नाही That's why म्हणून in these last days, या शेवटच्या दिवसात the Gadites teach us हे गात कुळातले लोक आपल्याला शिकवतात we need to flow in one spirit. की एका आत्म्यात आपण वाहिलं पाहिजे Amen. आमेन Sometimes कधी कधी one leg is weak. एक पाय अशक्त असतो What do we do? आपण काय करतो हे काय नेहमी हे पडदा धडत पडत असतं हेच पायाला लागतं कापून टाक रे. No, असं करतो का हा तुझा एक पाय दुखायला लागला तर तू कापून फेकती का no, no. What we do, we take care of that leg. उलट आपण जास्त जपतो की बाई कुठं तुटायला नको Amen. In fact, we say हे पायावर नाही हे पाय हो. पुढं. याला सांभाळ Praise the Lord. हालेलुया In the same way, तसंच आहे in the body of Christ, ख्रिस्ताच्या शरीरात you will have weak people also. काही असे अशक्त लोक तुम्हाला आढळतील That doesn't mean you throw them away. याचा अर्थ त्यांना कापून फेकायचं का You नाही strengthen them. उलट त्यांना शक्ती द्यायची आणि म्हणायचं याला सांभाळ थोडा लंगडाय Praise the Lord. Praise the Lord. आमेन That's what Paul says in 1 Corinthians 12, 13 to 17. 1 करीन 12 13 ते 17 मध्ये पॉल असंच म्हणाला Like when one member suffers, all the members suffer with it. Or when one member is honored, all the members rejoice with it. Now you are the body of Christ and members in particular. In the end he says, in एक verse करीन. 27. 27 वचन 1 करीन 12 27 तर तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आणि प्रत्येक आपापल्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अवयव आहात देवाने मंडळीत कित्येक ठेवलेले आहेत Amen. वगैरे, See, वगैरे. God has put us in the family. देवाने आपल्याला परिवारात ठेवलंय We are intentionally designed by God to meet each other's needs. आणि मुद्दामून देवाने आपल्या प्रत्येकाची रचना अशी करून ठेवलेली आहे की आपण एकमेकांच्या गरजा भागवल्या पाहिजेत And we can thrive when we live with each other. आणि जेव्हा आपण एकमेकांबरोबर जगू तेव्हा आपण समृद्ध होऊ Because Christians are like the different parts of the same body. कारण ख्रिस्ती माणसं म्हणजे त्याच शरीराचे ख्रिस्ताच्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहेत And each design is created by God to be a help for the body. आणि प्रत्येक रचना देवाने शरीराला मदत मिळावी म्हणून केलेली आहे Amen. Amen. People say, but लोक म्हणतात I'm spiritually attached to the body of Christ. But आध्यात्मिकरित्या मी ख्रिस्ताच्या शरीराला जडलेलो आहे so where you will have breaking of bread then? आध्यात्मिकरित्या तू ख्रिस्ताच्या शरीराला जडलेला आहे प्रभू भोजन तुम्ही कुठे घेता See? And that's why, that is an excuse to keep away from the church. मग ते कारण असतं त्यांचे की मला चर्चला जायचं नाही मला चर्च पासून लांब राहायचंय मग कारण लावा How can that character be developed? You tell ते me. चारित्र्य तो स्वभाव कसा सुधारायचा And if you are spiritually attached to everybody, then you don't need the spiritual gifts. आणि आध्यात्मिकरित्या जर तू सगळ्यांशी जडलेला आहे तर तुला आध्यात्मिक दानांची तर गरजच नाही Amen. आमेन Praise the Lord. हालेलुया So every part of the body is important. तर शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा आहे Amen. Amen. You can read it at home, Ephesians 1, 22 to 23 and 5 and 23. इफिस 1 22 23 5 23 Amen. आमेन Ephesians 4:16 says, 4 16 इफिस from him, that is Christ, the whole body joined and held together by every supporting ligaments
grows and builds itself up in love as each part does its work. इफिस 4:16. त्याच्यापासून सगळे शरीर त्याचा एक एक भाग जसा जसा आपापल्या परिमाणाप्रमाणे कार्य करतो तसतसे प्रत्येक सांध्याचा पुरवठा पावल्याने ठीक जुळलेले व जमलेले असता प्रीतीत आपली रचना होण्यास शरीराची वृद्धी करते. Praise the Lord. Amen. See, do you know when you were saved, God adopted you in the family of God? तुम्हाला माहितीये का की जेव्हा तुमचं तारण झालं देवाने तुम्हाला देवाच्या परिवारात दत्तक घेतलं. People said, yes, I am adopted in the spiritual family of God. लोक म्हणतात हो देवाच्या आध्यात्मिक परिवारात मला दत्तक घेतलंय. But did he remove the body away then? पण मग त्यांनी शरीर काढून टाकलं का? तुमचं शरीर आहे ना? शरीर आहे ना तुला? हा, शरीर आहे ना? आहे ना. Amen. शरीर आहे ना. If आहे the ना. sharir is there, then you need to have fellowship with other people. शरीर आहे ना. आहे ना. मग तुला इतर माणसांशी सहभागिता साधायला लागेल ना. मग चर्चला ये ना. Amen. Amen. Praise the Lord. Jesus used to move with the people. येशू लोकांबरोबर चालायचा. He used to sit with them. He used to teach them. लोकांमध्ये बसायचा, लोकांना शिकवायचा. And his spirit was developed completely. आणि त्याचा आत्मा तर किती विकसित, पूर्ण विकसित झाला होता. Yet, तर he येशूचा walked with them. येशूचा आत्मा तर अगदी परिपूर्ण विकसित झालेला होता. तरी येशू लोकांमध्ये बसून लोकांबरोबर चालायचा. Even in our family, आपल्या परिवारात सुद्धा we need grown-ups to take care of us, isn't it? आपल्याला मोठी माणसं लागतात ना आपल्याला सांभाळायला, है ना. Many times the father says to the eldest one, take care of the small one. बऱ्याच वेळा घरातले वडील म्हणतात थोरल्याला, ए तू धाकट्याला सांभाळ. Amen. Amen. In the same way, तसंच आहे. God tells us, देव आपल्याला सांगतो you who are more matured in the Lord, take care of others. तुम्ही जे प्रभूमध्ये जास्त समंजस आहात त्या दुसऱ्यांना जरा सांभाळा. Amen. त्यांची अजून तेवढी वाढ झाली नाही. And in the home, children learn submission. They don't learn submission on the street. आणि घरामध्ये मुलं अधीनता आज्ञापालन शिकतात, रस्त्यावर नाही. काही At home, they learn authority. घरामध्ये मुलं अधिकार शिकतात, रस्त्यावर नाही. Outside, they will never learn authority. बाहेर ते अधिकार वगैरे शिकणार नाहीत, आज्ञापालन सुद्धा शिकणार नाही. Amen. Amen. That's why when at home, what is the parent's job? मग घरात आई वडिलांचं काय काम असतं? The parents always raise up the child because the child's will has to be broken. आई वडील नेहमी त्या लेकराला मोठं करत असतात, शिकवत असतात, कारण त्या लेकराची ती जी इच्छा आहे ते तुटलं पाहिजे. Because the parent's job is to put the will of God in their heart. आई वडिलांचं काम आहे की त्या लेकरामध्ये परमेश्वराची इच्छा तेव्हापासूनच घालायची. Amen. Amen. They don't break their spirits, but they are breaking their will, that self-will the children have. त्या लेकरांचा आत्मा आई वडील तोडत नाहीयेत, पण ती एक स्वतःची इच्छा जी फार प्रबळ झालेली असते, ती स्वतःची ती प्रबळ इच्छा तोडत असतात आई वडील. Praise the Lord. Amen. Because every child of God born of Adam, कारण देवाचं प्रत्येक लेकरू जे आदामापासून जन्माला आलेलं they आहे are born with an independent spirit, स्वतंत्र आत्म्याने जन्माला आले, separate from God. देवापासून वेगळे. Amen. आमेन. You have to teach them obedience. त्यांना आज्ञापालन शिकवावं लागतं. You have to teach them submission. त्यांना अधीनता शिकवायला लागते. Amen. Amen. Nobody has learned coming from the womb. कोणी ओटीपोटातनं शिकून आलेलं नसतं आज्ञापालन आणि शरण येणं. But every child has to be taught. तर प्रत्येक बाळ जन्माला आलं की त्या बाळाला शिकवायला लागतं. Amen. आमेन. And in the church, चर्च मध्ये when a child is born spiritually, आध्यात्मिक रित्या जेव्हा बाळ जन्माला येतं, you need parents to teach them. आई बाप लागतात त्यांना शिकवायला. Spiritual parents to teach them. आध्यात्मिक आई बाप तेव्हा लागतात त्या मुलांना, त्या बाळांना शिकवायला. Amen. Amen. Grow properly. की नीट वाढ, Listen. आई Be obedient. आज्ञा पालनात Be राहा, submissive. शरण ये, अधीनतेत राहा. Praise the Lord. And that's how children in the Lord grow. मग अशा पद्धतीनं प्रभूतली ही बाळ किंवा ही मुलं वाढतात. Because since Adam's time, no man has learned submission. का आदामाच्या काळापासनं कुणीच मानव जातीत बिलीवर लोकांमध्ये कुणीच अधीन येणं, कुणीच त्या बाबतीत कुणीच Amen. अधीनता शिकलेली नाही. Submission is the most difficult thing for a man. माणसाला शरण येणं आणि एखाद्याच्या अधीन येणं म्हणजे अशक्य. फार कमीपणा वाटतो माणसाला की मी नाही कोणाचं ऐकणार. You know why? का माहितीये? Because of his free will. स्वेच्छा. See? स्वेच्छा दिली आहे ना. And when man's nature is sinful, then the free will always operates in a negative way. आणि माणसाचा स्वभाव जेव्हा पापी असतो
त्या पापी स्वभावात स्वेच्छा ही अशीच मोकाट सुटल्यासारखी कामं करते. That's why म्हणून when the child is small, बाळ लहान असताना the parents try to break his will. आई वडील काय करतात, त्याची ती जी स्वेच्छा आहे ना ती तोडायची आहे. Amen. आमेन. की मी म्हणतो तसं नाही. Like child, I want it. जसं लहान लेकरं कधी कधी हट्ट करतात. Amen. The Amen. father says, nothing doing. मग वडील म्हणतात नाही म्हणजे नाही, This only you will get. हे असंच करायचं, एवढंच मिळणार आहे. Then the child, मग okay. ते लेकरू गप्प होतं, शांत होतं. That is how the child learns. तसं मग ते लेकरू शिकतं, तिथं त्याची ती स्वेच्छा जी असते ती तुटते. But when we don't do it, पण आपण वेळोवेळी आईबाप या नात्याने हे केलं नाही, when they grow up, they become मग rebellious. ती मुलं तशीच मोठी झाली की बंडखोर बनतात. And then they reap what they sow. आणि जे पेरलंय तेच ते कापणार. But if their will is broken and if you put God's will in them, पण स्वेच्छा जर तोडली आणि देवाची इच्छा बालपणापासूनच त्यांच्यात जर घातली, see how beautifully they grow. इतकी सुंदर ती लेकरं वाढतात ना. Amen. Amen. They are molded so beautifully. इतका सुंदर त्यांचा तो साचा झालेला असतो आकाराचा. That's why in the church also, म्हणून चर्चमध्ये सुद्धा when newcomers are born, जेव्हा नवीन लोकांचा जन्म होतो, when they are babes in Christ, ख्रिस्तामध्ये ती बालक असतात, their will has to be broken. त्यांची ती जी स्वेच्छा असते ना ती तोडायला लागते. Amen. आमेन. And we have to put God's will in them. आणि आपल्याला त्यांच्यामध्ये देवाची इच्छा घालायला लागतं. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. And when the word of God is shared with them, आणि देवाचं वचन जेव्हा त्यांना सांगितलं जातं, what are they called? To submit to higher authority, submit to God, submit to God's will. त्यांना काय शिकवलं जातं, देवाच्या इच्छेच्या अधीन या, वरिष्ठ अधिकारांच्या आज्ञापालनात राहा. Amen. Amen. That's why I'm going to speak to you. One day I said on the will of God. मग एके दिवशी देवाच्या इच्छेवर मी तुमच्याशी बोलणार आहे, मी तुम्हाला म्हणालो The will of God. देवाची इच्छा. Then you will understand how important God's will is. मग तुम्हाला समजेल देवाची इच्छा किती महत्वाची आहे. Every man on this earth is walking according to his will. या जगातला प्रत्येक माणूस त्याच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालत आहे. Amen. आमेन. That's why म्हणून in heaven once we go there, we'll be shocked at the things that, our self will brought unto us. एकदा स्वर्गात आपण पोचलो की स्वर्गात पोचल्यानंतर आपल्या स्वेच्छेनं ज्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत ते बघून आश्चर्याचे धक्के बसतील आपल्याला. Because God says, I've got great plans for you. What is the plan? It is His will for कारण ते each one म्हणतो of की us. माझी तुझ्यासाठी महान योजना आहे. काय योजना आहे? देवाची इच्छा. And the more our will is broken, आणि जेवढं जास्त प्रमाणात आपली इच्छा तुटेल, God's will comes into force in our lives. तेवढी देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये कार्यरत होते. And you can flow beautifully with everyone. आणि मग सगळ्यांबरोबर आपलं जमतं, कुणाशी आपलं खटकत नाही. Amen. आमेन. See? And so you need to understand this truth. तुम्ही हे सत्य समजून घ्यायची गरज आहे. There is no perfect church on this earth. या जगामध्ये पहिलं तर एकही परिपूर्ण चर्च नाही. Amen. Amen. And it's always hard for the flesh to adjust in a church. आणि चर्च मध्ये कुठल्याही अंगाला ऍडजस्ट करून राहायला त्रास हा होतोच. Amen. It will always be hard अंग आहे ते. for us, for our flesh to adjust in the church. आपल्या अंगाला चर्च मध्ये ऍडजस्ट करून घ्यायला त्रास हा होतोच. Flesh, it will always find hard to move with the spirit. अंगाला नेहमीच आत्म्याबरोबर चालायला वाहायला अवघड जातं. But if you abide there for long, पण तुम्ही जर जास्त काळ तिथं राहिलात, amen, Amen. continue there. तिथंच राहिलात, नाही मी ऐकणारच, अंगाला ठोसे मारून की नाही मी ऐकणार आहे वचन, काही होऊ दे, मी संदेश ऐकणारच. I know it is paining for my flesh. मला माहितीये माझ्या अंगाच्या अंगात आता पण येतंय. Very soon your flesh will be broken. तरी खूप लवकर तुझं अंग, तुझा देह, तुझं मांस तुटेल. Amen. आमेन. And your spirit will be ready for the master's use. आणि आत्मा तुझ्या धन्याच्या सेवेसाठी तयार होईल. Praise the Lord. आमेन. Amen. आमेन. That's why when somebody was telling, म्हणून कोणीतरी जेव्हा सांगत होतं, this preacher was sharing, कोण एक उपदेशक सांगत होते I have 2 dogs inside me. की माझ्या आत 2 कुत्री आहेत. आत 2 dogs. 2 कुत्री They always fight with one another. नेहमी एकमेकांशी भांडतात. A good dog and a bad dog. एक चांगलं कुत्र आहे, एक वाईट कुत्र आहे. They always fight. नेहमी एकमेकांशी भांडतात. So he was sharing with the children. मुलांना सांगत होते. You know how children inquisitive they are. मुलांना जाणून घ्यायची किती उतावळ असते तुम्हाला माहितीये. They said, but
What is the end of it? नाही, शेवट काय त्याचा? Which dog wins? कुठलं कुठलं कुत्र जिंकलं? Both are fighting. You are saying which dog is winning? आतमध्ये दोन्ही भांडतायत म्हणता कुठलं कुत्र जिंकलं? The man of God said, now what to say? तर उपदेशक देवाचा सेवक म्हणतो आता यांना काय सांगायचं? He said, तर ते म्हणाले the dog which I feed the most, that one wins. ज्या कुत्र्याला मी जास्त खायला घातलं ना ते कुत्र जिंकलं किंवा जिंकतं. If I feed the bad dog, he will become strong. If I feed the good dog, he will become strong. आतल्या The वाईट- feeding depends upon me. खायला घालणं माझ्या हातात आहे, खायला घालणं माझ्यावर आहे. वाईट कुत्र्याला जास्त खायला घातलं तर वाईट कुत्र बलवान होऊन जिंकणार, चांगल्या कुत्र्याला जास्त खायला घातलं तर चांगलं कुत्र जिंकणार. As simple as that. इतकं साधं आहे. You feed your spirit with all this spiritual manna, that dog will become stronger. तुम्ही तुमच्या आत्म्याला सर्व आध्यात्मिक मान्नाचं जेवण देत राहा, ते कुत्र बलवान होईल. You start feeding your flesh with much things, he will become stronger. अंगाला खायला घालत राहिलात तर अंग प्रबळ होईल. Praise the Lord. Amen. We'll continue next week. पुढच्या आठवडी विषय सुरू ठेवीन मी. When I was praying, the Lord put in my heart. मी प्रार्थना करत असताना प्रभूंनी माझ्या हृदयात घातलं. He told me, प्रभू मला म्हणाला from next Sunday and Monday, पुढच्या रविवार सोमवार पासनं I need to pray for a few people. मी काही लोकांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. Either before the meeting or after the meeting, as soon as possible. मीटिंगच्या आधी किंवा मीटिंगच्या नंतर, पण लवकरात लवकर काही लोकांवर मी प्रार्थना करायला हवी असं देव मला बोलला. Because God said, देव बोलला I have given you the gifts. मी तुला दानं दिलेली आहेत. You need to operate it not only on Saturday, but even on Sundays and Mondays. तू फक्त ती शनिवारी वापरू नको, तू शनिवारी वापर, रविवारी आणि सोमवारी पण वापर. So from coming Monday, तर येत्या सोमवारपासनं I'm also going to pray specifically for people who are sick or needy or whatever. विशेष करून मी अशा लोकांसाठी प्रार्थना करायला सुरुवात करणार आहे की जे आजारी आहेत किंवा ज्यांना काही विशेष गरज आहे. That God will bless you, God will heal you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल, देव तुम्हाला आरोग्य सुद्धा देईल. Thank you, Father. हालेलुया. Yes, Father. Lord, thou art a God. Yes, Father, I thank you. Yes, Lord. Held it and still. Glory to you, Lord. Own way, Lord. Yes, Father. Have your own way in my life, Lord. Yes, Lord. Glory to you, Lord. Dear Holy Spirit, come down upon my प्रेमळ पवित्र आत्म्या खाली उतर. Fill my people with your spirit. माझ्या लोकांना तुझ्या आत्म्याने भर. Fill them to overflowing. अगदी भर भरून भर. Recharge them with your spirit. परत एकदा तुझ्या आत्म्याने त्यांना सजीव, Revive them. त्यांना सजीव कर. Build their confidence, Lord. त्यांचा विश्वास वाढव. Lord, I pray प्रभू मी प्रार्थना करतो everyone should be great overcomers. प्रत्येक जण महाविजयी कर. Everyone should overcome. प्रत्येकाला मात करता आली पाहिजे. You have called us to be overcomers. तू आम्हाला मात करायला बोलवलंय.
By the blood we will overcome. रक्ताद्वारे आम्ही महाविजय घेऊ. Word of a testimony we will overcome. आमच्या साक्षीच्या शब्दांद्वारे आम्ही महाविजय घेऊ. We will overcome our flesh. We will overcome the devil. आम्ही जरूर महाविजय घेऊ. आमचं शरीर देखील सैतानावर महाविजय घेईल. We will overcome every hurdle in our lives. प्रत्येक अडचणीवर जीवनात आम्ही मात करू. Because Jesus, you are in us. कारण येशू तू आमच्यामध्ये आहे. You are with us. तू आमच्या बरोबर आहे. The Spirit of Christ is in each one of us. ख्रिस्ताचा आत्मा आम्हा प्रत्येकात आहे. That overcoming Christ's Spirit is in us. तो मात करणारा ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये आहे. You will overcome people. आणि जरूर तुम्ही मात करून विजयी व्हा. You will overcome. जरूर 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 विजयी व्हा. Every hurdle you will overcome. प्रत्येक अडचणीवर तुम्ही मात करा. Every hurdle you will overcome. प्रत्येक अडचणीवर मात करा. No power of the devil can put chains to you. एकही सैतानी शक्ती तुम्हाला साखळ्यांनी बांधू शकणार नाही. You shall overcome. तुम्ही जरूर विजयी व्हाल. By the power of God you shall overcome. देवाच्या सामर्थ्याने विजयी व्हाल. By the word of God you shall overcome. देवाच्या शब्दाने विजयी व्हाल. By the name of Jesus you shall येशूच्या overcome. नावाने विजयी व्हाल. By the Holy Spirit you shall overcome. पवित्र आत्म्याद्वारे विजयी व्हाल. God is for you. देव तुझ्यासाठी आहे. Thank you, Father. Lord, प्रभू, give my people this revelation माझ्या लोकांना हे प्रगटीकरण दे. that they will not be losers. की ते पराजयी होऊ नयेत. They will always be victorious. तर नेहमी विजयी असावेत. We are called victorious Christians. आपल्याला विजयी ख्रिस्ती म्हटलंय. God was overcome by its opponents. एकेकाळी By त्याच्यावर somebody मात else. त्याचे शत्रू करायचे. Bible says, बायबल म्हणतं but in the end, एकेकाळी त्याच्यावर विरोधक मात करायचे, परंतु शेवटी God overcame them all. गादाने सगळ्यांवर विजय मिळवला. In the beginning, सुरुवातीला you may feel that people are overcoming you, the devil has overcome you. कदाचित तुम्हाला असं वाटेल की लोक आणि सैतान माझ्यावर विजय घेत आहेत. It's not happening. होत नाहीये. Yes. हो. In the beginning, you may feel like that. सुरुवातीला असं वाटेल की सगळेच माझ्यावर विजय मिळवत आहेत. But once God takes over, एकदा का देवाने तुझा ताबा घेतला you will have the final laugh. की शेवटचं तूच हसशील. हालेलुया. That is the promise given to God. हे गादला दिलेलं वचन आहे. And we are the Gadites. आणि आपण ते गादी लोक आहोत. Thank you, Father. धन्यवाद देवा. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Deliver my people. माझ्या लोकांना सुटका दे. Prosper my people. माझ्या लोकांना समृद्ध कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen. My work is all done and my race here is run. Let me see by the light thou hast shown that fair city so bright.